नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट। खामगाव तालुका ग्रामसेवक नियमित सेवा देत नसल्याची तक्रार। ग्रामपंचायत कार्यालयाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह। खामगाव तालुका मौजेकिळी महादेव येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत ग्रामपंचायत सदस्यांनी गंभीर तक्रार दाखल केली असून ग्रामसेवक नियमितपणे सेवा देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। यासंदर्भात ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देत संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारीनुसार मौजेकिळी महादेव येथील ग्रामसेवक गावामध्ये नियमित सेवा देत नसल्याने नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या विविध सेवा व योजनांच्या अंमलबजावणीवरही याचा परिणाम होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। ग्रामपंचायत कार्यालय बहुतांश वेळा बंद असते, तसेच नियमित ग्रामसभा घेतल्या जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे गावातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे। याशिवाय ग्रामपंचायत कार्यालयात इंटरनेट तसेच संगणकासारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची बाबही तक्रारीत निदर्शनास आणून देण्यात आली आहे। आजच्या डिजिटल युगात ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसतील तर नागरिकांना शासकीय सेवा मिळण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी। ग्रामसेवकाच्या नियमित उपस्थितीबाबत योग्य ती कार्यवाही करावी आणि नागरिकांना आवश्यक त्या शासकीय सेवा सुरळीतपणे मिळतील याची व्यवस्था करावी, अशी मागणी तक्रारदार ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे। दरम्यान, या तक्रारीमुळे संबंधित ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, तसेच तक्रारीतील आरोपांची चौकशी करून काय कार्यवाही केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे।